महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुरंदर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भिवरी आणि बाबदेव घाट परिसरामध्ये गजवा ए हिंदच्या घोषणा देत दहशत माजवणाऱ्या समाजकंटकांविरोधात आज संपूर्ण तालुका रस्त्यावर उतरला। सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू जन आक्रोश रॅलीने सासवड ते कोंढवा परिसर भगवामय झाला होता। जमीन जिहाद आणि हिंदूंवर होणारे अन्याय खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देत लाखो हिंदू बांधवांनी आज आपल्या एकजुटीचे दर्शन घडवले। दुपारी 12 वाजता सासवड येथील ऐतिहासिक शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार संजय जगताप आणि शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी उपस्थित जनसमुदायाने दिलेल्या जय श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला। सासवडहून निघालेली रॅली जशी भिवरी गावाच्या हद्दीत पोहोचली तसे वातावरण अधिकच प्रखर झाले। भिवरी आणि परिसरातील हजारो ग्रामस्थ या रॅलीत सामील झाले। बाबदेव घाटात नमाज पठण करून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना आंदोलकांनी कडक शब्दात सुनावले। तुम्ही जर आमच्या पवित्र घाटात नमाज पढणार असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या दारात येऊन हनुमान चालीसा पठण करण्याची ताकदही हिंदू समाजात आहे, अशा शब्दात आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला। रॅली दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुरंदरच्या भूमीत लँड जिहादचा प्रयत्न होतोय, हे दुर्दैवी आहे। जमिनी बळकावून त्यावर अनधिकृत धार्मिक स्थळे उभारली जात आहेत। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये असे सांगितले। बाबदेव घाटात गजवा ए हिंदचे आव्हान देणाऱ्या मुस्लिम टोळक्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा। भिवरीतील निरपराध हिंदू ग्रामस्थांवर राजकीय दबावापोटी दाखल केलेले सर्व खोटे गुन्हे बिनशर्त मागे घ्या। पुरंदर तालुक्यातील लँड जिहादची सखोल चौकशी करा, अशा मोर्चाच्या प्रमुख मागण्या होत्या। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।